80 पासून ऑल इंडिया रेडिओवरती काम करत होतो. म्हणजे जे मिळेल ते युववाणी, कॉफी हाऊस, नाटक, त्यातल्या सिरियल सगळं ऑडिशन पास होऊन प्रॉपर. तर माझी ही सगळ्यांना नेहमी सांगणं असतं किंवा विनंती असते किंवा मी काही जे आता नवीन येऊ घातले त्यांना हक्काने हे सांगतो की सर्वात तुमची पहिली सुरुवात ही ऑल इंडिया रेडिओ पासूनच झाली पाहिजे. कारण जर तुम्ही सगळे मोठमोठे व्हॉइसिंग आर्टिस्ट पाहाल, नीलम प्रभू होत्या आपल्या, प्रदीप आहेत, नंतर अजित आहे, स्वाती, जे कोणी आहेत त्यांची सगळ्यांची सुरुवात ही ऑल इंडिया रेडिओ पासून झाली. आणि तिथे तुम्हाला हा फायदा मिळतो की वेगवेगळ्या प्रकारची कॅरेक्टर्स आपसूक करायला मिळतात. तुमच्या आवाजाचा वापर तुम्हाला खूप करायला मिळतो. मी एका वेळी मला 10 वर्षाचा मुलगा करायला मिळतो, ऐन जवानीतला तरुण करायला मिळतो, किंवा वृद्ध 65, 70, 75चा माणूसही करायला मिळतो, किंवा माझं प्रोफेशन मी कधीच ते केलेलं नसलेला एखादा कलईवाला किंवा भाजी विक्रेता किंवा एखादा सातारकडचा माणूस, अशी वेगवेगळी तुम्हाला भाषेची परिमाणं तुमच्या बाबतीत शोधता येतात. त्यामुळे ऑल इंडिया रेडिओ ही प्रसाद ना, तू बोललास ते सगळं कळतंय, म्हणजे थोडं डोक्यावरून पण गेलं, ते करून दाखव बरं. म्हणजे आता 10 वर्षाचा मुलगा खूप इनोसन्स असतो त्याच्या आवाजात, तर तो आपण पकडायचा प्रयत्न करायचा शक्यतो. पण मला स्मिताताईंनी सांग टीव्हीवर बोलवलं ना, मग मी शाळा बुडवू बाबा, बुडवू ना बाबा, असं करून तो एक पटवायचा आई वडिलांना प्रयत्न करेल. किंवा आता एकदम आत्ता विशीतला असेल तर, हाय स्मिता, हाऊ आर यू, ग्लॅड टू मीट यू, बरं हे संपल्यावर काय करतेस तू, कॅन यू मीट समवेअर, असं करून तो एक यो करून असा वगैरे पण बोलेल. आजच्या काळातला मराठी मुलगा असला तरी सुद्धा 65-70 झुकलेला एखादा माणूस असेल तर त्याच्या संथपणा थोडा आलेला असतो बसण्या उठण्यात सुद्धा, किंवा असं तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी खरंच आभारी आहे. असं त्यांना आठवावं लागतं काय काय बोलणं. माझा मुलगा इथे यायचा तुमच्या स्टुडिओमध्ये, स्मिताच नाव ना तुमचं, अशा पद्धतीने ते बोलतील. प्रसाद, फारच छान, फारच छान. तुझ्या आज अनेक जाहिराती अशा मस्त, म्हणजे आम्ही ओळखतोच, म्हणजे हा प्रसादने म्हटले, कारण त्या आवाजातला गोडवा, त्यातलं व्हेरिएशन, क्या बात आहे, फारच